एक विमान अपघात आणि असंख्य अनुत्तरित प्रश्न। पण हा केवळ तांत्रिक बिघाड होता की यामागे एखादं मोठं षडयंत्र दडलंय? आता 2 महिने होत आलेत पण अजूनही अनेक गोष्टी अस्पष्ट आहेत। ब्लॅक बॉक्सचं रहस्य, पायलटचा वादग्रस्त इतिहास, बीएसआर कंपनीचं 80 कोटींचं कनेक्शन आणि महाराष्ट्रात एफआयआर नोंद होत नसताना कर्नाटकात दाखल झालेला 0 एफआयआर। हा एफआयआर का दाखल करावा लागला आणि आता हा एफआयआर दाखल झाल्यानंतर पुढे काय होणार, सगळं काही जाणून घेऊयात आजच्या ऑन पॉइंट मधून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा पवार यांच्या अपघाताच्या चौकशीसाठी डीजीसीए, एएआयबी आणि सीआयडी या 3 यंत्रणा कामाला लागल्या आहेत। 28 फेब्रुवारीला एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने म्हणजेच एएआयबीने प्राथमिक अहवाल सादर केला। त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले। पहिला म्हणजे तांत्रिक गोंधळ। हा गोंधळ प्रामुख्याने दृश्यमानता कमी असणं आणि रनवे ओळखण्यात झालेली चूक यामुळे झाला असल्याचं सांगण्यात आलं। कारण एखाद्या विमानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी वैमानिकाला रनवे स्पष्ट दिसणं अत्यंत आवश्यक असतं। काही नियमांनुसार लँडिंगसाठी 5 किलोमीटर दृश्यमानता आवश्यक असताना बारामतीत मात्र ती फक्त 3 किलोमीटर इतकीच होती। आणि दुसरा मुद्दा म्हणजे रनवे 29 आणि रनवे 11 मधील झालेला गोंधळ। एकाच रनवेवर 2 विरुद्ध दिशेने लँडिंग करता येतं, पण कोणत्या दिशेने लँडिंग करायचं हे हवामान तसंच वाऱ्याची दिशा आणि एटीसी सूचनांवर ठरतं। त्यामुळे अहवालानुसार असा संशय व्यक्त केला गेला की कमी व्हिजिबिलिटीमुळे वैमानिकाला रनवेची योग्य दिशा ओळखण्यात अडचण आली। अप्रोच करताना रनवे अलाइनमेंट मध्ये चूक झाली, त्यामुळे विमान योग्य लँडिंग पाथवर नव्हतं। या अपघाताच्या चौकशीत सर्वात जास्त चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे ब्लॅक बॉक्स। कारण कोणत्याही विमान अपघाताचं खरं कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स हा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो। पण अजित पवारांच्या विमान अपघातानंतर सर्वात मोठा पुरावा असणारा हा ब्लॅक बॉक्स जळालाय आणि त्यातील डेटा गायब झालाय। डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जाणार अशा चर्चा मध्यंतरी सुरू झाल्या होत्या। पण ब्लॅक बॉक्स बद्दल बोलायचं तर हजारो सेल्सिअस आग असो, हजारो पाऊंड वजन किंवा खोल समुद्रात 20,000 फुटांपर्यंत दबाव जरी ब्लॅक बॉक्सवर आला तरी तो सुरक्षितच राहतो। 2009 मध्ये अटलांटिक महासागरात एअर फ्रान्स हे विमान कोसळल्यानंतर तब्बल 2 वर्षांनी समुद्राच्या पाण्यातून त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स हा मिळाला होता। आणि विशेष म्हणजे त्यातील डेटा हा पूर्णपणे सुरक्षित राहिलेला। कारण मुळातच कोणत्याही प्रकारच्या अपघात किंवा आगीमध्ये सुद्धा तग धरेल त्यासाठीच ब्लॅक बॉक्सची निर्मिती ही केली जाते। मात्र अजित पवारांच्या अपघातात जर हा ब्लॅक बॉक्सच खराब झाल्याचं सांगण्यात आलं, त्यानंतर संपूर्ण प्रकरण शंकेला वाव देणारं ठरलं। पण डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स हा परदेशात पाठवला जाणार असं सांगण्यात आल्यानंतर सुद्धा तो ब्लॅक बॉक्स भारतातच आहे असा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला होता। या अपघाताच्या तपासातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बीएसआर व्हेंचर्स या कंपनीची पार्श्वभूमी आणि संबंधित पायलटचा इतिहास। कारण कोणत्याही अपघातात केवळ त्या दिवसाची चूक पाहिली जात नाही, तर कंपनीची सुरक्षा पद्धती आणि पायलटचा पूर्वानुभव देखील तपासला जातो। या अपघाती विमानाचा मुख्य पायलट सुमित कपूर हा मद्यप्राशन करायचा अशी ही माहिती समोर आलेली। यामुळेच त्याच्यावर डीजीसीएने 3 वर्षांची बंदी सुद्धा घातलेली। मात्र तरीही त्याला पुन्हा फ्लाइंग क्लिअरन्स कसा मिळाला, त्याची मेडिकल फिटनेस टेस्ट ही योग्य पद्धतीने झाली होती का, असे प्रश्न त्यानंतर उपस्थित झाले। या सगळ्या दरम्यान रोहित पवारांनी या प्रकरणामागे क्रिमिनल कॉन्स्पिरसी असण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली। अपघातानंतर सुरुवातीला असं बोललं गेलं की डीजीसीए कडून संबंधित कंपनीला दिलासा दिला जातोय, मात्र नंतर विशेष सेफ्टी ऑडिट हे करण्यात आलं। या ऑडिटमध्ये विमानांच्या देखभालीत त्रुटी आढळल्याची माहिती समोर आली आणि कंपनीची काही विमानं ही ग्राउंड करण्यात आली। मात्र रोहित पवार यांचं असं मत होतं की ही कारवाई अपुरी असून संपूर्ण तपास स्वतंत्र आणि पारदर्शक पद्धतीने व्हायला हवा। यासाठी त्यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन इथे अपघातासंबंधित एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला पोलिसांनी स्टेटमेंट नोंदवण्याची प्रक्रिया सुरू सुद्धा केली, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा नोंदवण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। या घडामोडींमुळे राजकीय दबावाचा मुद्दा उपस्थित झाला, पण पोलिसांनी मात्र तांत्रिक कारण देत सांगितलं की या प्रकरणाचा तपास आधीच केंद्रीय आणि राज्यस्तरीय यंत्रणांकडे आहे, तसंच एडीआर म्हणजेच ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट हा नोंदवला गेलाय। मात्र मुंबईमध्ये अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने रोहित पवार यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्याचं ठरवलं आणि 26 फेब्रुवारीला सकाळपासूनच बारामती तालुका पोलीस स्टेशन बाहेर प्रचंड कार्यकर्ते आणि नागरिक हे जमले होते। आमदार रोहित पवार,
पवार तसंच युगेंद्र पवार हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. त्यांनी FIR नोंदवण्यासाठी तास 2 तास पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा सुद्धा केली. मात्र प्रक्रिया आणि सुरू असलेल्या तपासाचा दाखला देत नवीन FIR घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याचं दिसलं. या घटनेनंतर नागरी उड्डाण क्षेत्रातील नियम आणि देखभाल प्रक्रियेवर सुद्धा प्रश्न उपस्थित झाले. संबंधित कंपनीच्या आर्थिक व्यवहारांबद्दल आणि काही वरिष्ठ व्यक्तींशी असलेल्या संबंधांबद्दलही संशय व्यक्त करण्यात आला. यातून VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंका रोहित पवार यांनी व्यक्त केलेली. त्यावेळी त्यांनी इतरही काही घटनांचा हवाला दिला होता. त्यांनी म्हटलेलं की काही वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केली की काय, पण तो गेला हे सगळं दुर्दैवी होतं. तो मुंबईत राहत होता, पण तो काही महाराष्ट्राचा नव्हता. पण तरी सुद्धा त्याच्या मृत्यूच्या मुद्द्यावरून वातावरण तापवण्यात आलं. चौकशीची मागणी झाली. मग अजित दादा हे तर महाराष्ट्राचे एवढे मोठे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री होते, मग त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यावरही FIR का घेतला जात नाही, त्यांना न्याय का मिळत नाही? आणि अखेर यानंतर रोहित पवार यांनी 23 मार्च रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथील शेषाद्रीपुरम पोलीस ठाण्यात 0 FIR हा दाखल केला. 0 FIR ही अशी तरतूद आहे ज्यामध्ये गुन्हा कुठेही घडला असेल तरी देशातील कोणत्याही पोलीस ठाण्यात FIR दाखल करता येतो आणि नंतर तो संबंधित राज्य किंवा पोलीस ठाण्याकडे वर्ग केला जातो. ही प्रक्रिया विशेषतः गंभीर गुन्ह्यांच्या तपासातील विलंब टाळण्यासाठी वापरली जाते. या FIR मध्ये अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले. त्यामध्ये खुनाचा कट, गुन्हेगारी कारस्थान, पुरावे नष्ट करणं आणि बनावट कागदपत्र तयार करणं यांसारख्या IPC अंतर्गत येणाऱ्या गंभीर कलमांचा समावेश असल्याचं सांगितलं जातंय. यामुळे हा अपघात केवळ अपघात नसून त्यामागे काही गंभीर निष्काळजीपणा किंवा संभाव्य गुन्हेगारी बाजू आहे का याची चौकशी होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. प्रक्रियेनुसार आता कर्नाटक पोलिसांनी हा 0 FIR महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवला असून पुढे तो बारामती ग्रामीण पोलिसांकडे वर्ग केला जाण्याची शक्यता असून तेच या तक्रारीची प्राथमिक चौकशी करतील. या विमान अपघात प्रकरणाचे पडसाद आता थेट महाराष्ट्राच्या विधिमंडळात सुद्धा उमटताना दिसतायत. रोहित पवार यांनी अपघातानंतरच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत गंभीर आरोप केलाय की ज्या कंपनीचं नाव या प्रकरणात चर्चेत आहे त्या कंपनीवर कठोर कारवाई करण्याऐवजी सरकारने उलट त्यांना सुमारे 80 ते 83 कोटी रुपयांची मदत केली आहे. या आरोपामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला आणि सरकारकडून याबाबत स्पष्टीकरणाची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. या विमान अपघात प्रकरणाला आणखी वेगळं आणि वादग्रस्त वळण देणारा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. त्यांनी म्हटलंय की उपमुख्यमंत्री अजित पवार जिवंत असताना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर तसंच पुण्यातील देवगिरी बंगल्याबाहेर कथितरित्या काळी जादू ही करण्यात आली होती. रोहित पवारांच्या दाव्यानुसार हा प्रकार केवळ अंधश्रद्धेचा मुद्दा नसून त्यामागे राजकीय अंतर्गत षडयंत्र असू शकतं असं म्हटलं जातंय. त्यांनी संशय व्यक्त केला की पक्षातीलच काही महत्त्वाकांक्षी नेत्यांनी आपलं राजकीय स्थान मजबूत करण्यासाठी अशा अघोरी प्रकारांचा आधार घेतला होता. या संदर्भात त्यांनी चर्चेत आलेल्या तथाकथित भोंदूबाबा अशोक खरात याचं नाव सुद्धा घेतलं. त्यांच्या आरोपानुसार अशा अंधश्रद्धेच्या विधींमार्फत अजित पवार यांना राजकीय दृष्ट्या किंवा वैयक्तिक दृष्ट्या नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न झाला जेणेकरून त्यांच्या पदावर दुसऱ्या कोणाला तरी संधी मिळू शकेल. या संपूर्ण प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाच्या सखोल आणि निष्पक्ष चौकशीसाठी थेट CBI तपासाची मागणी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगितलंय. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून CBI चौकशीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे CBI चौकशी होणार की नाही याबाबत अनिश्चितता अजूनही कायमच आहे. 28 जानेवारीपासून जवळपास आता 28 मार्च पर्यंतचा हा सर्व प्रवास केवळ तांत्रिक तपासाचा राहिला नाहीये, तर तो एका मोठ्या राजकीय नाट्याचा भाग बनलाय. महाराष्ट्रात गुन्हा दाखल न होणं आणि कर्नाटकातून FIR येणं ही राज्याच्या पोलीस दलासाठी परीक्षाच म्हणावी लागतीये. आता पुढे महाराष्ट्र पोलीस कर्नाटकातील FIR नुसार फौजदारी तपास सुरू करणार का, केंद्र सरकार खरोखरच CBI चौकशी जाहीर करणार का, हे मात्र येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. पण महाराष्ट्राचा दादा म्हणून ज्या नेत्याला ओळखलं जायचं त्याच व्यक्तीच्या निधनानंतर तपासाबाबतचा FIR कर्नाटकात दाखल होणं याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.